तुम्हाला माहिती आहे का, तुमचं माइंडच तुमची सफलता आणि आनंदाची चावी आहे. जर आपला दिमाग मजबूत असेल, तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीसुद्धा साध्य करू शकत असतो आपण. पहा, कधी-कधी काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि त्या आपल्याला एवढं पकडून ठेवतात, की त्यावेळी आपण स्वतःला खूप कमजोर समजून जातो. मग अशातच आपण स्वतःला मानसिक प्रकारे कसे मजबूत, स्ट्रॉंग करू शकतो, याच्यासाठी या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. बघा, आयुष्यात प्रत्येकच क्षण हा आनंदी जाईल असं नसतं. कधीकधी अशी वेळ येते की त्याने आपल्या स्वतःला खूप कमजोर बनवलं जातं किंवा काही बघा, घटिया जे लोक असतात, जे खराब लोक असतात, त्यांच्या विचारांनीही आपण पूर्ण बिखरून जातो, तुटून जातो. आपण खूप विचार करतो, टेन्शन घेतो, मेंटली खूप डिस्टर्ब होऊन जातो या गोष्टींमुळे. आपण मग याने बऱ्याचशा गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागत असतो. बघा, आज मी तुम्हाला असं काही बेस्ट रूटीन सांगणार आहे. त्यातीलच पहिली काही गोष्टी मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नीट फॉलो करा. त्याने आहे ना, तुमच्या आयुष्यात खरंच खूप चेंजेस होऊन जाणार आहेत. आणि या सवयींमुळे तुम्ही स्वतःलाच किती बदलसाल याचा अनुभव तर तुम्हाला येणारच आहे. तुमचं आयुष्य या गोष्टीने नक्कीच बदलून जाणार आहे. त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे लवकर उठणे. मग ते उठणे झोपेतून असू द्या किंवा लोकांच्यावरील जो आपण विश्वास ठेवलेला असतो ना, तर त्या विश्वासातून आपण उठू द्या. बघा, जोपर्यंत तुमचे नातलग आणि शेजारी तुमच्यापासून खुश आहेत, तर याचाच अर्थ तुम्ही अजून काहीच प्रगती केलेली नाही आहे. त्यामुळे इज्जत सगळ्यांनाच द्या, पण इतकी पण नका देऊ की लोक तुमचीच इज्जत करायची सोडून देतील. आजकाल लोक कसे बदलून जातात की समजत पण नाही आणि आपण विचार करतो की यार मी कुठे चुकले. त्यामुळे अशा घटिया लोकांच्यापेक्षा वफादार प्राणी हे खूप छान असतात. काही गोष्टी अशा असतात की त्या डायरेक्ट हृदयावर जाऊन बसतात. आयुष्यात सगळं सोडून द्या, पण हसणे आणि उम्मीद सोडायची नाही. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर लोकांकडून अपेक्षा ठेवणं पूर्ण बंद करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बघा, सकाळी लवकर उठा, स्वतःला टाईम द्या, थोडा विचार करा तुम्ही आज काय करू शकलात किंवा तुम्ही आज काय करू शकाल. तुम्ही दिवसाचं म्हणजे टाईम टेबल सेट करा. ज्या नात्यात ओरडून ओरडून सांगितलं जातं की मला तुमची गरज आहे, मग समजून जायचं आपण त्यांच्यासाठी कुठेतरी महत्त्वाचे नसतो, थोडेही महत्त्वाचे नसतो. गेलेल्या दिवसाचा पश्चाताप आणि येणाऱ्या दिवसाचा विचार असे दोनच चोर आहेत की तो तुमचा आजचा आनंद हिरावून घेऊन जातात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कोणी वाईट वागत असले म्हणून बदला घेण्यासाठी तुम्ही तुमचा टाईम व्हायला घालवू नका, तर स्वतःलाच बदला. बघा, जे खरंच तुमचे आहेत त्यांना हे तुमचे आहेत याची जाणीव करून द्या. म्हणजे जे आपले खरंच जीवापासून जे आपले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या त्याची जाणीव करून द्या. नाहीतर वेळ निघून गेला तर तुमच्या स्वतःच्या व्यक्तींना तुमच्याशिवाय जगण्याची सवय लागून जाईल. बघा ना, ती तीच टिकतात जी मनाने असतात. एक कहावत आहे बघा हिंदीमध्ये, ऊपर वाले ने है ना हम सबको हीरा बनाया है, पर कहते हैं ना जो घिसेगा वही अच्छे से चमकेगा. बघा, मला माझा वेळ माझ्या स्वतःवर खर्च करायला आवडतो. बघा, आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील, तर मला असं का वाटतं, कारण स्वतःच्या सफलतेवर आपण फोकस केला पाहिजे. नाही, आपली प्रगती कशात आहे ह्याच्यावरती आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपल्यापाशी लोकांच्याबद्दल वाईट साईड बोलायला, विचार करायलाही टाईम भेटणार नाही आहे. जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर त्याला जळू द्या, कारण जळणारी प्रत्येक व्यक्ती ही किंवा एखादी वस्तू ही एक ना एक दिवस राग झाल्याशिवाय राहत नाही. बघा, आता कोणी तुम्हाला समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण ते म्हणतात ना, एक अच्छी किताब और अच्छे लोग हर किसी को समझ नहीं आते. बघा, एकटं राहिल्यावर आपण एवढे दुःखी नसतो जेवढं की आपण चुकीच्या लोकांच्या सहवासात राहून असतो. बघा, स्वतःला काही अशा सवयी लावून घ्या ज्याने आयुष्य अजून सुंदर बनेल. बघा, त्यातील मी सांगितलं तसं सकाळी लवकर उठणे आणि ते पण एकदम आनंदात उठणे. उगीच उठायचं म्हणून उठू नका, कारण आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर हसूनच पुढे जावे लागेल. उगीचच उठायचं म्हणून उठायचं किंवा करायचं म्हणून करायचं असं बिलकुलही करू नका. सकाळच्या टायमिंगमध्ये तुम्ही भरपूर काही करू शकताय. नंबर 2, रोज सकाळी उठलं की स्वतःला एक प्रॉमिस करायचं की मी आजच्या नंतरनं कधी निगेटिव्ह विचार करणार नाही. एक प्रॉमिस द्या स्वतःला की मी प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह विचार करणार. पण कधी निगेटिव्ह विचार आलेच, बघा, डोक्यात केव्हा ना केव्हा निगेटिव्ह विचार येतातच, तर थोडा वेळ आपल्या स्वामींपाशी बसा आणि
एकटक त्यांना पहा, थोडंसं डोळ्यात पाणी येईल, पण त्यानंतरनं नक्कीच सगळं नीट होऊन जाणार आहे. किंवा मोकळ्या हवेत जाऊन फिरा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्या वेळेत करा. बघा नंबर 3, मी रोज घरचे आणि फ्रेश जेवणच जेवणार आणि घरातील सगळ्यांनाही मी तेच खायला घालणार. कारण त्या जेवणामध्ये किंवा त्या जेवणाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आहे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. नंबर 4, आतापासूनच एक विचार करा की मी रोज सकाळी किंवा मी रोज स्वतःसाठी 1 तास तरी काढणारच. मग त्या थोड्याशा वेळात आहे ना मी स्वतःची स्किन केअर करणार किंवा स्वतः थोड्यासाठी योगा करणार, व्यायाम करणार. पण मी स्वतःसाठी रोज 1 तास तरी काढणारच. नंबर 5, कधी पण मी स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमजोर समजणार नाही. हिमतीने पुढे चालत राहणार. नंबर 6, मी माझ्या मुलांसोबत, मिस्टरांसोबत, मी माझ्या आईवडिलांसोबत असं बॉन्डिंग निर्माण करेल की मला कधी मी निगेटिव्ह फील केलं तर मी कधी कोणाची तिसऱ्याची म्हणजे वाट नाही पाहणार की मला त्यांनी सपोर्ट करावा किंवा मी त्यांना माझ्या मनातील काही गोष्टी सांगाव्यात. किंवा आयुष्यात मी जेव्हा कधी तुटेल तेव्हा मला बाहेरच्यांकडून सहानुभूती घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे मी बॉन्डिंग माझं एकदम स्ट्रॉंग बनवणार. नंबर 7, मी माझा टाईम प्रत्येक वेळेस काही ना काही शिकण्यासाठी घालवणार. मी अशा व्यक्तींपासून लांब राहणार की जे दुसऱ्यांची बुराई करतात, लोकांची निंदा करतात. नंबर 8, सेल्फ लवर, मी स्वतःवर प्रेम करणार. बघा ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी फॉलो करतात त्या दिवशी तुमचं आयुष्य खूप सुंदर होऊन जाणार आहे. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. फक्त आहे ना लोकांचा विचार करायचा सोडून द्या. तो काय बोलल, ही काय बोलल, हिने मला हे बोललं, तिने मला ते बोललं. तर चला मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहात. अभी बज रहे 6, आत्ता वाजलेत 6 आणि भाभी आणि आम्ही म्हटलं चला थोडंसं पाय मोकळे करावेत म्हणून आम्ही दोघी फिरायला चाललेलो आहोत. आणि भाभी लवकरच गावाला जाणार आहेत, त्यामुळे मी एकटीच राहणार आहे. आणि वातावरण पहा खूप छान आहे इकडचं. मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय, किलबिल किलबिल चालू आहे पक्ष्यांची. शेतात काही गुरे पण दिसत आहेत. ज्याला आहे ना स्वतःचा आनंद शोधता येतो ना त्याला जग जिंकता येतं या आयुष्यात. म्हणजे मी खूप काही शिकली आहे. म्हणजे मी जोपर्यंत आईवडिलांच्या पदराखाली होते, मायेच्या छायेखाली होते त्यावेळेस वेगळंच असतं. पण ज्यावेळेस लग्न झालं त्याच्यानंतर ना खूप काही विश्व म्हणजे खरंच कळलं. कोणीच कोणाचं नसतं. आपण बोलतो माझे कॉलेज फ्रेंड, माझ्या शाळेतल्या शाळेतल्या मैत्रिणींचं बॉन्डिंग हे वेगळंच असतं. पण कॉलेजच्या फ्रेंड्स कोणीच कोणाच्या नसतात. कारण कोणालाच कोणाचं बघवत नाही. कारण ते आपलं दिसणं असो किंवा आपलं राहणीमान असो. बघा प्रत्येकाचंच नशीब प्रत्येकाच्या नशिबाला घास देत नाही. आता जे माझ्याकडं आहे ते काही जणींकडं नाही आहे, त्याच्यामुळे त्या माझ्यावरती जळतात. पण चांगलं आहे, जे काही कानावरती येतं ते पण चांगलंच असतं. तर चला, कारण माझं नशीब हे स्पेशली माझ्यासाठी लिहिलेलं होतं, ते तुम्हाला थोडीच भेटणार आहे. त्यामुळं चालायचंच असं ह्या गोष्टी. हे ऊसाची शेती होती इथं, खाली झाली आता सगळं. आणि इथं आहे ना वरती कॅनल आहे जो भाभींना बघायचा आहे, त्याच्यामुळे मी दाखवायला चालले. चला मस्त वाटते. असं वाटते पाण्यात जाऊन बसव. तो इधर है ना कारखाने की कुछ तो है, हमको कुछ ज़्यादा पता नहीं. और इधर है कैनॉल. भाभी बोल रही थी चलो देखने के लिए. हाँ बहुत पानी है ना, बहुत ही बाबा पानी. नहीं वो नहीं गिरता, टाइट है. पहिले हम बहुत हिंदीच येते, त्याच्यामुळे सवय लागली ना. हां स्वरामुळे सवय झाली हिंदी बोलायची. पहिलं आम्ही भरपूर फिरायचो, पण एवढ्यात सोडून दिले सगळं, कारण होतच नाही कामाने त्यांनी. तर आजचा व्हिडिओ असा होता. जे काही 7 नियम मी सांगितलेले आहेत ते तुमच्या आयुष्यात करून बघा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे. सकाळी लवकर उठा, स्वतःवरती विचार करा, तुम्ही कुठे कमी पडता, तुम्ही किती लोकांचा विचार करता याच्यावरती पण अभ्यास करा. स्वतःसाठी जगायला सुरुवात करा, घरातल्यांसाठी जगा, घरातल्यांना जे हवं नको ते कसे खुश राहतील याचा प्रयत्न करा. तर माझंही असंच असतं, मी जगाचा लोकांचा विचार करत नाही, जे मला आवडतं ते मी करत असते. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला खरंच लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आहे ना मी तुम्हाला फुलाचं झाड दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण अचानक गाडी आली त्याच्यामुळे कॅमेरा इकडे चालू झाला, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या.
तर चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.